बायको. काय? आज काय स्पेशल? मटकी भात. तर चला बघूया. तर मी ते 4-5 कांदे घेतलेले आहेत मीडियम आकाराचे. तर ते असे लांबट आणि उभे कापून घेते मी. बारीक असे स्लाइस करायचे त्याचे. त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे, तो पण असं बारीक चिरून घेते मी. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असे लांबट पण त्याचे काप करू शकता, पण मी बारीकच केलेले आहेत. तर मी सगळा टोमॅटो चिरून घेते इथे. त्यानंतर एक बटाटा घेतलेला आहे, त्याचे पण मी काप करून घेते. जर तुम्हाला आवडत असेल बटाटा तर तुम्ही घ्या, नाहीतर स्किप केला तरी पण चालेल. सगळं साहित्य इथे तयार करून घेतलेलं आहे. कांदा, टोमॅटो, बटाटा, त्यानंतर कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट आणि ती मूग मटकी घेतलेली आहे मी. ती छान अशी धुवून पाण्यामध्ये ठेवलेली आहे. या जागी तुम्ही कोणत्याही प्रकारचं कडधान्य घेऊ शकता. त्यानंतर इथे गॅस पेटवून घेतला आहे, त्यावर पातेलं ठेवलं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करते आहे. तेल आपलं चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे टाकणार आहे. आपले जिरे चांगले तडतडून द्यायचे, मग त्याच्यामध्ये राई टाकायची. राई पण चांगली तडतडली पाहिजे, नाहीतर ती खाताना अशी दाताखाली येते, व्यवस्थित परतली नाही गेली तर. त्यानंतर मी कांदा ॲड केला याच्यामध्ये. कांदा आपल्याला चांगला तेलावरती परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा ना थोडासा कलर असा चेंज झाला पाहिजे, म्हणजे थोडं जास्त पण असं ब्राऊन नाही करायचा. त्यानंतर कढीपत्त्याची 4-5 पानं टाकलेली आहेत, ती पण चांगली तेलावरती परतवून घेते मी. जास्त पण असं ब्राऊन असं नाही करायचं, थोडासा लालसर म्हणजे परतला गेला पाहिजे तो. तर छान असा कांदा परतवून घेते मी. तर कोणाला असा मटकी राईस आवडतो नक्की सांगा, आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते पण मला सांगा. इथे टोमॅटो टाकून घेतलाय मी, तो पण चांगला तेलामध्ये परतवून घेते. मी तर असं साधं सिंपल पद्धतीनेच बनवते. तुम्ही कशा पद्धतीने बनवता नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी फर्स्ट टाइम असा मोठा रेसिपीचा ब्लॉग बनवला आहे, तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटतो ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर काही आवडलं नसेल तर क्षमा असावी. चांगलं तेलामध्ये परतवून घेते मी. तुमचं प्रेम आणि सपोर्ट असंच राहू द्या. आपला कांदा टोमॅटो चांगला तेलावरती परतलेला आहे. त्यानंतर थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली, बटाटा ॲड केला आहे, तो पण चांगला तेलावरती परतवून घेते. सगळं मिश्रण एकत्रित करून घ्यायचं छान तेलामध्ये. जर कधी आपल्याला जेवण बनवण्याचा कंटाळा आला तर आपण साधा सिंपल असा राईस करून खाऊ शकतो. जास्त वेळ किचनमध्ये उभं पण राहायला लागत नाही आणि झटपट बनतो. जास्तीत जास्त अर्धा तास लागतो याला बनायला, जास्त काही वेळ लागत नाही. तर सगळं चांगलं तेलामध्ये परतवून घेते मी. त्यानंतर थोडीशी हळद पण ॲड केली आहे, थोडंसं घरगुती लाल तिखट. मी जास्त काही मसाले ॲड करत नाही, जे आपले घरगुती लाल तिखट हळद वगैरे असतं तेच ॲड करते. जास्त काही एक्स्ट्राचे मसाले टाकत नाही मी कधी. पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ॲड करा त्याच्यामध्ये, तुमच्या सोयीनुसार मसाले टाका त्याच्यामध्ये. छान असं एकत्रित करून घ्यायचं मसाला, आणि आपले जे काही कांदा वगैरे जे आहे चांगलं एकत्रित झालं पाहिजे. बघू शकता तुम्ही चांगलं तेल सुटलेलं आहे आणि चांगलं परतलेलं आहे ते तेलामध्ये. जी आपली मूग मटकी घेतलेली आपण तर ती टाकून घेऊ. तुम्ही बघू शकता किती छान मोड आलेले आहेत त्याला. मी लहानपणी ना हे मोड जे यायचे ना तर ते असे काढून फेकायची, मला आवडत नसायचे ते. पण आता खाते, आता कळायला लागलं त्याचं किती महत्त्व आहे. तेच मेन म्हणजे तेच आपल्याला पौष्टिक असतं आणि आपल्या शरीराला पण चांगलं असतं. तर मी आता सगळी मूग मटकी टाकून घेते. आणि काही काही लोक असतात त्यांना कडधान्य अजिबात आवडत नाहीत, पण आपण काहीतरी असं भातात वगैरे टाकलं तर ते पण आवडीने खातात. कधीतरी काहीतरी वेगळं केलंच पाहिजे. आणि वेगळं नाही, सर्व बनवत पण असतील, पण सगळ्यांची पद्धत बनवण्याची वेगळी वेगळी असते. तर माझी अशी साधी सिंपल पद्धत आहे.
तर सगळं एकत्रित करून घेते मी आता ते. तुम्ही बघू शकता मी काहीच मसाले नाही टाकले, घरगुतीच मसाले टाकले तरी पण कलर किती छान आलाय. मसाला असा छान भाजला गेलाय. आणि हा आहे आमचा पांडा, क्यूट मांजर. आणि मी इथे तांदूळ आणि डाळ अशी धुवून बाजूला ठेवलेली, तर ती पण ॲड करून घेते मी. आता मी सगळं एकत्रित करून घेते. माझं ना नेहमी असं आहे ना, काही हलवताना आहे ना, मिक्स करताना नेहमी सांडतच असतं. मला कधीच असं परफेक्ट हलवता आलं नाही आजपर्यंत. नेहमी असं मिक्स करताना ते पडतंच माझ्याकडून, म्हणून मी हळूहळू आपलं मिक्स करते. तर छान प्रकारे मिक्स झालंय ते. लगेच पाणी नाही टाकायचं, तांदूळ थोडा आपला मिक्स करून घ्यायचा चांगला तेलामध्ये, त्याच्यानंतर पाणी टाकायचं. आता मी इथे पाणी टाकलेलं आहे. आपल्या सोयीनुसार पाणी टाकायचं, आपल्याला जेवढं लागेल तेवढं. म्हणजे 1 वाटी जर तांदूळ असेल तर 2 वाटी किंवा 1.5 वाटी पाणी ॲड करायचं त्याच्यामध्ये. जास्तीचं पाणी काय ॲड नाही करायचं, नाहीतर भात आपलाचा मोकळा सुळसुळीत होत नाही, तसा नुसता गिच्च गिच्च होऊन जातो. तर पुन्हा मी एकदा एकत्रित करून घेते सगळं. चवीनुसार मीठ ॲड केलंय. आणि भाताला एक वाफ काढून घ्यायची. आपल्या भाताला चांगली वाफ आलेली आहे. तोपर्यंत हा आपला पांडा, हा ना एवढा वैताग देत असतो नुसता. दरवाजा ओपन केला रे केला, ह्याला नुसतं बाहेर पळायचं असतं. हा घरात बसतच नाही, नुसतं इकडे तिकडे पळतो. नंतर मग याला शोधावं लागतं इकडे तिकडे जाऊन. हा आता 2 महिन्याचाच आहे, त्यामुळे त्याच्यावर जास्त लक्ष द्यावं लागतं आम्हाला. आणि मी जेवण करताना नुसतं याचं मध्ये मध्ये लुडबुड लुडबुड चालूच असतं, म्याव 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 म्याव. अशा प्रकारे आपला मटकी राईस तयार झालेला आहे. तर मी आता तो प्लेटमध्ये काढून घेते, मिस्टरांना खायला देते मी. आपला साधा सिंपल भात, त्यासोबत लोणचं आणि पापड, वा, बाकी कसलीच गरज नाही लागत मग. आणि यावर थोडंसं तूप, साजूक तूप टाकलं तर अजूनच स्वाद येतो खाण्यामध्ये. तर गरम गरम असा आपला राईस तयार झालेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.